नमस्कार येवकार तुमकां हांव दामोदर शिरोडकर. तुम्ही पळयतात प्रायम टीव्ही गोवा. कुळ्या गांवांत जो 37/1D जो प्लॉट आसा जो एग्रीकल्चर लँड हांगा पयलीं शेतां रोयताले, हो जो जागो आसा जो संजय घोडावत ग्रुप यांच्या नांवार आसा आणि हांगा खंय तरी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करप चालू आसा. एक एकराचे 60 प्लॉट हांगा खंय तरी येता आणि ताका लागून हे प्लॉट येयल्ल्या कारणान हांगा खंय तरी लँड फिलिंग केल्ली आसा, जे मॅनग्रुव्स आसा ते कट केल्ले आसा आणि हांगा जे लोकल शेतकरी जे आसा, स्थानिक शेतकरी आसा, तेंच्यांनी खंय तरी आवाज उठयलो. त्याच्या उपरांत खंय तरी दबाव येयलो. दबावाचेर खंय तरी तो आतां गांवचे लोक उठलेले आसा आणि आयज जेन्ना ग्रामसभेक कुळ्या ग्रामसभेक जेन्ना गांवच्या लोकांनी पंचायतीक प्रश्न केलो की तुमी हांकां एनओसी दिली कशी, तेन्ना पंचायत सांगता की आमी हांकां एनओसी कायदेशीर दिल्या, आमी ती रिवोक करपाक शकना. गांवच्या लोकांनी मागणी केली की जेन्ना एक एकराचे 60 प्लॉट जेन्ना येता, जवळपास 2,40,000 स्क्वेअर मीटर जी जागा आसा ती खंय तरी आयज प्लॉटिंग करून खंय तरी विकपाची तयारी आसा. आणि गांवच्या लोकांचे म्हणणें आसा की जेन्ना एक एकराचे एक प्लॉट जेन्ना कुळ्या गांवांत सध्या जमनीची रेट 4,000 स्क्वेअर मीटर असो जेन्ना रेट चलता, तेन्ना एक एकराचो रेट जो जाता तो जवळपास करोडांचेर जातलो. आणि गांवचे जे लोक आसा ते हे जागा घेवपाक शकना, कित्याक हो कुळे जो गांव आसा तो सादारणशे लोक ह्या गांवांत रावता, मोठे पयशेकार लोक ह्या गांवांत ना. तेका लागून खंय तरी गांवचे सामान्य लोक हो जो जागो घेवपाक शकना. तेका लागून खंय तरी गांवच्या लोकांक मनान भंय निर्माण जाला की खंय तरी दिल्लीकार येवन आमच्या गांवांत आयज वास्तव्य करपाक लागतले. आणि खंय तरी जेन्ना दिल्ली सारख्या एरियेन आयज खंय तरी पोल्युशन वाडला, तेका लागून खंय तरी ते लोक हांगा येवन जागो घेतले अशें गांवच्या लोकांचें म्हणणें आसा. आणि आमी जेन्ना हांगा येवन ह्या प्रॉपर्टीचेर पळयलें तेन्ना हांगा खंय तरी जी वॉटर बॉडीज आसा आणि हांगा जे फाटल्यान तुमी म्हाज्या पळोवपाक शकता जे उदक जे आसा ते हांगा सगळे जी जनावरां हांगा जेन्ना फाटीं लोकांनी सर्वे केली तेन्ना वाघाचे पायाचे ठसे बसून हांगा दिसून येयल्ले आसा. आणि ही जी एरिया आसा ती खंय तरी बफर झोनान येयल्ल्या कारणान हांगा जी मायन चलताली तिवूय बंद पडलेली. आणि जेन्ना भगवान महावीर वायल्ड लायफ सँच्युरीचो जो बफर झोन हांगा लागता तेका लागून खंय तरी ही मायन बंद पडली. आणि आयज हांगा जे तुमी उदक पळयता ते उदक पिवपाक लागून सगळी तरेची जनावरां येता. आणि जेन्ना आमी रातचे बसून हांगा रस्त्या वयल्यान वयता तेन्ना गवे रेडे सारखे मगरां सुद्दां हांगा रस्त्यार दिश्टी पडटा. इतली जेन्ना हांगा जनावरां असताना जेन्ना हांगा येदे मोठे प्लॉटिंग येता आणि पंचायत तेका परमिशन दिता आणि आता पंचायत म्हणटा की आमी ती एनओसी रिवोक करपाक शकना, हेच्या वयल्यान दिसून येता की गांवच्या लोकांनी सांगला की हेच्या वयल्यान खंय तरी पंचायतीचेर मोठ्या प्रमाणात दबाव आसा आणि तेका लागून पंचायत ही एनओसी रिवोक करना. तुमच्या गांवांत प्रोजेक्ट येता आणि तेका लागून तुमी आयज ग्रामसभेक विशय घातलेलो, कितें आसा एक्झॅक्ट विशय तो? आम्ही राक्षसमळी शेतकरी संघटना जी आसा जी ज्या प्रोजेक्ट जो सोकम फुडें प्रोजेक्ट तांच्यांनी परमिशन दिल्ली आसा पंचायतीन, तो प्रोजेक्ट जो येवपा आसा ताच्या रिगार्डींग आमी एप्लिकेशन घातिल्लें एज अ शेतकरी म्हणून आमच्या कडेन पॉयंट आशिल्ले ते आमी सगळे रेज केले. पूण कसो आसा हो जो प्रोजेक्ट येता पळय तो गांवां खातीर एक अलार्मींग सिच्युएशन क्रिएट करता. नियरली अरावंड एक एकराचे खंय तरी अरावंड 60 प्लॉट थंय डेव्हलप जाता अशें त्या जेन्ना आमी इन्फॉर्मेशन मारले RTI अंडर तातूंत आमकां कळून आयिल्लें आसा. आणि जेन्ना आमी थोडे जे इरेग्युलरिटीज जाल्यो त्यो हायलायट करून आमी जेन्ना पंचायतीक सांगलें की बाबा ती तांकां प्रोविजनल एनओसी दिल्या ती रिवोक करा म्हणून, तेंच्यांनी बाबा ते खंय तरी कितें तरी तांकां प्रॉब्लेम जावपाक लागलो आणि तांकां ते दिवपाक जे रेजोल्युशन घेवपा आसा ते टेक्निकली ते रेजोल्युशन घेवूंक शकना अशें ते म्हणटा. आता कित्या खातीर विशय असो हाडून उरता तो खबर ना. पूण जेन्ना तो 60 प्लॉटाचो असो विशय आसा, सध्या ते एग्रीकल्चर प्लॉट म्हणटा पूण थंय खंय जेन्ना तांकां प्रोविजनल एनओसी दिल्या थंय एग्रीकल्चर प्लॉट म्हणून खंय दिल्ली ना. सो फुडें जे प्लॉट आतां आसा एक एकराचे प्लॉट एक एकराच्या हेच्या डेटीक गांवचो कोण ते घेवपाक शकपाना, कित्याक त्याची व्हॅल्यूज खंय न्ही 4,000 स्क्वेअर मीटर एक एकर म्हटल्यार 4,000 स्क्वेअर मीटर सुमार एक व्हॅल्यू एरिया जाता ती. 4,000चे जेन्ना त्याची व्हॅल्यू घेवपाक व्हॅल्यू जातली ती नियरली अरावंड 1 CRच्या वयर जातली. तो सादो गोंयकार आमचो कोण घेवपाक शकपाना. सो हाज्या खातीर आमी हायलायट केल्लो की बाबा जे तुमी जे सद्याक जे दिला तुमी तांकां प्रोविजनल जी एनओसी दिल्या ती रिवोक करची अशें तांकां सांगिल्लें. पूण तेंच्यांनी सद्या तरी थंय रिवोकेशन सद्या तरी तेंच्यांनी होल्डार दवरला, थंय तेंच्यांनी रिवोकेशन फुडें व्हरूं ना. आणि थंय सगळी बायोडायवर्सिटी आसा ती सगळी हार्मफूल जातली अशें तुमकां दिसता? तो ऑलरेडी एरिया इको सेन्सिटीव झोनान पडपा जाय. त्या भायर ताका वायल्ड लायफाचोय बफर लागता. सो वायल्ड लायफाचो बफर लागल्या कारणान थंयच्यान ज्या आजूबाजू मायनिंग एक्टिविटीज आशिल्ल्यो त्योय बंद पडल्या. इतल्यो सगळ्यो जावन सुद्दां जेन्ना ते दिता खंयचो आतां तेंच्यांनी परमिशन ते दिल्या त्या हिशोबान
थंय 8 मिटराचे रस्त्यांक परमिशन दिल्या. 8 मिटराचो रस्तो आयच्या डेटीक एग्रीकल्चरल प्लॉटाक खंयच्या जाय, एग्रीकल्चर प्लॉट जेन्ना म्हणटा 8 मिटराचो रस्तो कित्याक जाय हो खंय तरी क्वेश्चन आशिल्लो. आणि जेन्ना हे प्लॉट आसतले आतां हे सगळे कडेन चल्ला त्या हिशोबान ट्रेंडा प्रमाणे खंय तरी आतां हे इंडिव्हिज्युअल प्लॉट विकतले आणि फुडें खंय तरी जे आतां नवे जे ट्रेंड चालू आसा 39A अंडर जे कन्वर्जन चालू आहा त्यानंतर हे कन्वर्जन करून हे बारीक प्लॉट करून विकतले अशें तेंचे खंय तरी प्लॅन आसा. तरी ऍडमिनिस्ट्रेशनान काम केलां आणि पंचायत जी म्हणटा ही एनओसी रिवोक करपाक मेळना, तुमकां कितें दिसता हितून? पंचायत ही रिवोक करपाक मेळटा, रिवोक करपाक जाय. पयलीं सद्या तेंच्यांनी जी एनओसी दिली पळय ती कंप्लीट बाय किपींग द होल विलेज इन डार्क. काळखान दोन कोणाकूच सांगना, अत्यंत गुप्त पद्दतीन तेंच्यांनी एनओसी दिल्या. म्हणून पंचायत म्हणजे लोकराज्य. जेन्ना बारीक बारीक इश्यूतून तुमी जर पंचायतीच्या निदर्शनाक लोकांची निदर्शनां हाडून तुमी करपाक जाय अशें तुका बायंडींग आसा आनी इट इज द मोरल ड्युटी. जेन्ना हो इश्यू गांवांक लागता ती सद्याची एरिया पळय आसा ती लो लायंग एरिया, सगळें उदक थंय एक्युमुलेट जाता. आतां 60 प्लॉट करतकीर थंय समज 60ची समज 120 समज घरां जाली, 100 मिटराची एक घर जर जालें जाय 12,000 स्क्वेअर मिटर थंय पयलीं सद्या हायट काडटले ते उदक येता म्हणून. 12,000 स्क्वेअर मिनिमम हे मिनिमम सांगलां हांवें. त्याच्या शिवाय 8 मिटरांचो जो रोड आसा तो रोड समज कमीच कमी थंय 5 ते 6 किलोमिटर रोड जातलो. 6 किलोमिटर इंटू 8 ताका हायट काडली तेंच्यांनी ती आनी 25-40,000 स्क्वेअर मिटर जाता ती हायट काडटले. ही हायट काडटली जें उदक जें पळय आसा तें वेवस्थीत ब्लॉक करताले आनी डायवर्ट करताले. उदक डायवर्ट करतकीर हें खंय वयतलें उदक एक तर तें मेटाडे शेतान येतलें, मेटाड्याचो गांव बुडटलो आनी त्या सायडीन नववाडो आहा नववाडो बुडटलो. हें बुडटकीर त्या कितें करतले, पंचायत कितें करतली खबर तुका, एक ते सिमेंटाचे पुतयेन 2 किलो रायस, 1 किलो साखर, 1 किलो 2-4 बिस्किटां पुढे व्हरोन तांकां दितले आनी फोटो काडटले. आमी तांचें हें केलें म्हणून ह्या इतलेंच करतले. पूण बेजीक जे पळय हांगा पळय फाल्यां सकाळीं डिझास्टर जातलें त्या डिझास्टर तांकां पक्के खबर आहा आनी हें खबर आसतना सुद्दां तेंच्यांनी किपींग इन पीपल इन डार्क तेंच्यांनी हें दिल्लें आसा. म्हणून इट इज व्हेरी कंडेमनेबल आनी शूड बी रिवोक. इट डिजर्व टू बी रिवोक आनी ती रिवोक करपाक जाय. सेक्रेटरीन कितें सांगो रिवोक करपाक मेळना म्हणून. तुवें इन डार्क दवरून तुवें कशी दिली आनी सेक्रेटरी इज नॉट एम्पावर्ड टू डू दॅट. ते पंचायत बॉडीचें काम. पंचायतीन खंयची एनओसी दिवप आनी खंयची रिवोक करप हें पंचायतीचें काम, सेक्रेटरीचें काम न्हू तें. सेक्रेटरीन कितलेंय सांगो म्हाका सेक्रेटरीचें काम न्हू, हें पंचायतीचें काम. आनी फाल्यां सकाळ त्या उदकाक लागून थंयची बायोडायवर्सिटीक लागून इतली जनावरां, थंय कासव आसा, थंय मोर आसा, थंय गवेरेडे आसा, थंय कुरंग म्हणटा तें हें आसा, थंय बाकी दुसरें फिशिकल्चर आसा आनी खूब कितें कितें आसा. थंय वॉटर बॉडीज आहा पळय ते फ्रॉगाचें आसता थंय. वॉटर बॉडीज पळय आहा तेंच्यांनी माती घालून तो बंद करता तो. फाल्यां सकाळीं ते वॉटर बॉडीज बंद केल्यो जर जाय जाल्यार फुडलें मागीर भविश्य कितें आमचें. हें सगळें जर बंद करता जर जाय जाल्यार ह्या पंचायतीन पयलीं एकूच क्लियर तेंच्यांनी अजून क्लियर करुना लोकांनी इन डार्क दवरून तुमी ती एनओसी दिलीच कशी. तुका कितें दिसता खंय तरी पंचायतीन कोणाच्या दबावा सकल आसा अशी? डेफिनेटली म्हाका जाल्यार अशें दिसता ते उलयता ते पळय ते कोणाक तरी डिफेन्स करपाक उलयता अशें दिसता म्हाका. नाल्यार बाबा हें कितें जालें इश्यू बॉक आमी तुमच्या वांगडा आसा आमी तो हँडल करया या आमी खंय हें ते म्हणना. ते म्हणटा तूं हांव खंय कायद्यान चुकलो तें तूं दाखय म्हणटा तो. मागीर अरे सगळ्योच गोश्टी कायद्यार जर बोट दवरून जातलो जर जाय जाल्यार अशें आमच्यांनी कितले इश्यू हांगसर काडपाक येता. कायदे भायर जाल्ले कितले इश्यू आहा आमचे कडेन हांगसर शेकड्यांनी इश्यू आहा कायदे भायर जाल्ले. पूण तो कोणाचो इंडियाचो इश्यू आमकां काडपाचो ना. तो कायद्यान दाखय जाल्ल्यार दाखय तूं आपल्याक खंय ती कायद्यान जाल्लें जाल्यार दाखय जाल्यार तूं लोकप्रतिनिधी कसो तूं लोकां वांगडा रावंक जाय. पयलींच सगळें सांगलें तो सेक्रेटरी सांगता आमकां की हें ना म्हणून आमचे डिपार्टमेंट आमच्या अंडर ना म्हणून. डिपार्टमेंट तुज्या अंडर आसपाक नाका. डिपार्टमेंट काम जर जायना जर जाय जाल्यार सरपंच म्हणटा आमचो राजा हांगसरलो त्याने प्रजेच्या घराणे घेवन थंय बसपाक जाय. खंयच्याच डिपार्टमेंट तुज्या अंडर आसूंक शकना न्हू. तूं हो न्हू मुख्यमंत्री न्हू, तूं हांगसरलो राजा आमचो. पब्लिकाच्या घराणे घेवन तूं थंय वचपाक जाय. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.